आज आमच्या नानांचा वाढदिवस, त्याच्यामुळे आम्ही सर्व फॅमिली एकदम आनंदी आहोत, खुश आहोत. आमच्या नानांना सुख समाधानाचे आयुष्य लाभो आणि दीर्घ आयुष्य लाभो. आणि आम्हाला त्यांची एक शंभरी करण्याचा आनंद मिळेल, तो आम्हाला करण्याचा म्हणजे योग्य हो, ही आमची हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा कार्यक्रम खरंच खूप छान होता. आज आमच्या लाडक्या आजोबांचा वाढदिवस होता आणि आकाशातील सहस्त्रचंद्र पाहिलेल्या आजोबांचा हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद झाला. आमचे आजोबा म्हणजे आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अनुभवातून आम्हाला जीवन जगण्याची दिशा मिळते. आमचे आजोबा नेहमी हसत आणि आनंदी राहोत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन पाहुणे वगैरे आले, कसं वाटलं सगळं पाहिल्यानंतर? पाहुणे वगैरे आले, एकदम छान वाटलं. म्हणजे वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याच्याबद्दल त्यांचे आभार. काय शिकायला मिळतं रे आणून ह्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर? काय जबाबदारी वाटते, काय शिकायला भेटतं, कसं आपण असलं पाहिजे, तुमचं काय मत आहे? म्हणजे आपण त्यांच्या अनुभवातून नेहमी काहीतरी असं शिकलं पाहिजे असं वाटतं. माझे नाव स्वानंदी नवनाथ नाईकडे. आजचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अविस्मरणीय आहे. आकाशातील हजार चंद्रांचे दर्शन घेतलेल्या आमच्या लाडक्या आजोबांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करताना आमच्या मनात आनंद, अभिमान या दोन्ही भावना दाटून आल्या आहेत. आजोबा म्हणजे आमच्या कुटुंबाचा आधार, प्रेमाची सावली आणि संस्कारांची शिदोरी. त्यांच्या अनुभवातून आम्हाला जीवन जगण्याची दिशा मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य असेच कायम राहो आणि त्यांना उत्तम आरोग्य, आनंद व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आम्ही असे ठरवले आहे की आज आम्ही विनाकारण मोबाईलला हात लावणार नाही. आणि आम्ही खूप पुस्तकं वाचणार. आम्ही खूप पुस्तकं वाचणार. आम्हाला दर महिन्याला 4 पुस्तकं आणून दिली पाहिजेत.